दिवाळीचं गिफ्ट. नमस्ते जनता, हाव यू ऑल. दिस इज आदित्य गोडेकर. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर दर दिवाळीला आपण काहीतरी स्पेशल करतो. म्हणजे बघा ना, आपण पूर्ण फॅमिलीसोबत येते, लक्ष्मीपूजन असते, भाऊबीज असते, मजा मस्ती करतो. मेन म्हणजे पदार्थ किती असतात खायचे. म्हणजे चकली झाले, करंजी झाली, शंकरपाळे, चिवडा आणि खूप सारे. बट सगळ्यात मेन तुम्ही विसरलेच, फटाके. फटाके तर फोडाच लागते नाही का. तर आपण फटाके कितीला आणतो? 500 रुपयापर्यंत आणतो, 1000 रुपये, कोणी कोणी जास्त पैशाचे आणतात. पण ते फटाके फोडायला किती वेळ लागते? 30 सेकंड, 15 सेकंड, त्याला कमीत कमी 5 सेकंड. आता त्या 5 सेकंडसाठी आपल्या चेहऱ्यावरती एक स्माईल येते आणि आपण त्या स्माईलसाठी 500 रुपये, 1000 रुपये, किती सारे रुपये भरतो. पण जर का मी तुम्हाला बोललो की ते 5 सेकंडची स्माईल तुम्ही ते वर्षभर निभवू शकता सेम प्राईजमध्ये, ज्या प्राईजमध्ये तुम्ही फटाके विकत घेतले, तर हा व्हिडिओ त्याच्यावरच असणार आहे, तर बघत राहा. सो अमरावतीमध्ये गोकुल आश्रम म्हणून एक आश्रम आहे. तिथे आम्ही 100 पॅकेट्सची ऑर्डर दिली आहे. म्हणजे मी नाही दिली, माझ्या दादानी ऑर्डर दिली आहे. बट असे सेम प्लॅन, असे खूप सारे प्लॅन्स माझ्याकडे आहे आणि मला ते समोर फ्युचरमध्ये कंप्लीट पण करायचे आहे. बट दादाने एक इनिशिएटिव्ह घेतलं, दादाने मला एक अपॉर्च्युनिटी दिली आहे आणि ते आपण सक्सेसफुल केलीसुद्धा. बट ती ऑर्डर आहे कशाची आणि ते आपल्याला आणायला जायचं आहे. चला. तर मित्रांनो, सध्या आपण चाललो आहे डिलिव्हरी पिकअप करायसाठी, जी माझ्या दादानी ऑर्डर केली होती. आणि डिलिव्हरी खूप जास्त प्रमाणात आहे, खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण कार घेतली नाही, तर मी 2 व्हीलर आणलं असतं. दादा पण जाणार आणि पिकअप करणार. तर अमरावतीमध्ये तपोवनला गोकुल आश्रम म्हणून एक आश्रम आहे. तिथे या ताई असतात. यांचं नाव गुंजन गोले आहे. आश्रममध्ये जे लहान मुलं आहे, जे पण नीडी वुमन्स आहे, तर हे जे दिवे आहेत हे त्यांनी बनवलेले आहे. तर हा पॅकेट जर तुम्ही एकसुद्धा घेतला तर याचा पैसा डायरेक्टली आश्रमला जातो. त्याच्यामुळे माझ्या दादावहिनींनी याची बल्क क्वांटिटीमध्ये ऑर्डर दिली होती. दादावहिनी इंडियाला नाही राहत, ते दुबईला राहते, पण इंडियामध्ये ते दरवर्षी कोणत्या जवळपासच्या आश्रममध्ये डोनेशन करतात. आणि यावर्षी आम्ही गोकुल आश्रममध्ये डोनेशन करत आहे. आणि जितकी जास्त हेल्प होऊ शकते तितकी जास्त आम्ही हेल्प करतो. आम्ही या घेतलेल्या दिव्यांचं समोर काय करणार आहे ते तुम्हाला समोर सांगणार. पण आधी आपण ताईला विचारू, तुम्हाला कसं वाटत आहे? हॅलो आदित्य, थँक्यू. तुम्ही एक 100 पॅकेट्स माझ्याकडनं विकत घेतले. म्हणजे एक 10,000 रुपयाचे पॅकेट्स आदित्य आणि त्यांच्या मोठ्या बंधूंनी आमच्याकडनं विकत घेतले. त्याच्यामुळे काय की आम्हाला खूप आनंद झाला, कारण आम्ही यावर्षी खूप एक मोठं धाडसी पाऊल टाकलं आहे. ते पाऊल असं की आम्ही हे दिवे बनवले. दिवे का बनवले? कारण माझी अशी इच्छा आहे की माझे जे लेकरं आहे, मी माझ्या कामाबद्दल थोडं अगोदर तुम्हाला सांगते. माझ्या आश्रमचं नाव आहे गोकुळ आश्रम. तपोवन अमरावतीच्या टेकडीजवळ, म्हणजे तपोवनच्या टेकडीजवळ आपला आश्रम आहे. बेसिकली आपण HIV एड्सवाल्या मुलांना सांभाळतो, ज्यांचे आईबाबा HIV या आजाराने मरण पावलेले आणि ते लेकरं अनाथ झाले. अशा मुलांना मी सांभाळते. काही महिला असतात आपल्याकडे गरजू, त्यांना सांभाळतो आपण. कुमारी मातांना आपण मदत करतो. आणि यावर्षी आम्ही सातुर्णा भाग, एक अमरावतीमध्ये सातुर्णा हा भाग आहे, तर सातुर्णा, देन महादेवखोरी, नवसारी आणि आमचं तपोवनमधली म्हाडा कॉलनी, इथल्या जवळजवळ 106 महिलांना आम्ही रोजगार दिला आहे. की कारण कोविडमुळे अनेक लोकांचं बघा, काही महिलांचे हातचे काम सुटले, पैशाची अडचण होती, म्हणून मग आम्ही त्यांना पण काम दिलं आहे. आणि ह्या सगळ्या लोकांनी मिळून, माझ्या लेकरांनी आणि महिलांनी बनवून आम्ही हे दिवे बनवले. आणि खूप चांगला रिस्पॉन्स देत आहेत अमरावतीकर पण, आणि अख्ख्या महाराष्ट्रातनं. आता बघा, आउट ऑफ इंडियावरनं काही लोक ऑर्डर्स करत आहेत. आणि हा आलेला पूर्ण पैसा आमच्या आश्रमला जाईल, कारण आम्ही कुठलीही शासकीय मदत आम्ही घेत नाही. गोकुळ आश्रमला कुठलीही शासकीय निधी नाही आहे. त्यामुळे आम्ही अशा छोट्या छोट्या व्यवसायातनं, आमचा आणखी एक अगरबत्तीचा पण व्यवसाय, अशा छोट्या छोट्या व्यवसायातनं आम्ही उभं राहतो आहे. आणि कारण माझी जी मुलं आहे, जे 18 वर्षानंतर मोठे होतील, त्यांना पण हाताला काहीतरी काम लागेल, म्हणून आम्ही आता छोट्या छोट्या उद्योगांची सुरुवात करतो आहे. आणि अनेक लोक, लाईक आदित्य आहे, अशा अनेकांनी आमच्याकडनं दिवे विकत घेऊन जात आहेत. त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच खूप मदत होईल, कारण आम्हाला मेडिकल दवाखान्यासाठी भरपूर पैसा लागतो. सो खूप छान वाटते मला. आणि आदित्य, आणखी असेच तुम्ही फ्रेंड्स लोकांना सांगा, तुम्ही पण फ्रेंड्स लोकांना सांगा. आणि अमरावतीमध्ये तुम्हाला दिवे मोठी बल्क ऑर्डर असेल तर घरपोच पण मिळून जातील. थँक्यू सो मच. तर या आश्रमचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. जाऊन कॉन्टॅक्ट करा, ऑर्डर करा. जितके जास्त ऑर्डर कराल तेवढीच त्यांची हेल्प होणार. आणि एकदा दिव्यांकडे बघा, दिव्यांची साईज बघा,
पूर्ण हँडमेड दिवे आहे, जे कलर किती सुंदरीने फिल केले आहे बघा. या दिवाळीत तुम्ही फटाके नाही घेतले तरी पण चालते, बट हे दिवे घ्या, तुम्ही याला गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा स्वतःसाठी पण घेऊ शकता. तर या दिवाळीत एक छोटंसं इनिशिएटिव्ह घ्या, जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि हे ऑर्डर करा. खूप सुंदर दिवे आहे, तुम्हाला नक्की आवडणार. या दिव्यांमध्ये व्हेरायटीज बघा किती सारी आहे. खूप सुंदर सुंदर दिवे आहे, तर तुम्हाला नक्की आवडणार. तर जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा. आता क्वांटिटी खूप सारी होती, टोटल 100 पॅकेट्स होते. त्याच्यामुळे जे कारची डिक्की होती ती फुल झाली होती आणि येता येता थोडे घसरले. तर जेव्हा डिक्की ओपन केली तेव्हा 2 पॅकेट्स खाली पडले. बट एनिवेज आम्ही थोडं मॅनेज केलं आणि घरी आणून ठेवून दिले. गाडीची डिक्की इतकी फुल झाली आहे की एक एक पडत आहे. थांब 1 मिनिट, त्याला सरळ करणं पागल. आता ओपन कर. सो आता याला आम्ही घरी नेऊन ठेवणार. गाडी मी सरळ लावली त्याच्यामुळे आम्हाला थोडं काढायला दिक्कत जात आहे. तर आता गाडी थोडी रिव्हर्स लावून घेऊ. सो आता इथे जाणार हे घरी ठेवायला. कमी कमी नाही, तुला जेवढं उचलतं ते तेवढंच नाही बस. तर हे टोटल 100 आहे. आता मी थोडं प्लॅन करणार की कसे आणि कुठे डिस्ट्रीब्यूट करायचे. तर टोटल दिवे आहे 100 आणि त्याला आम्ही अर्ध केलं 50-50मध्ये. तर 50 जाणार अमरावतीमध्ये जे पण क्लोज नेबर्स आहे, क्लोज रिलेटिव्स आहे, ॲज अ दिवाळीचं गिफ्ट. आणि 50 जाणार एरंगावला, आमच्या खेडेगावाला. यातले थोडेफार गेले आहे फ्रेंड्सकडे. आता थोडेफार जाणार आहे आमच्या कॉलनीमध्ये. हे घे, गोटेकार फॅमिलीकडून एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू. गोटेकारकडून छोटंसं दिवाळीचं गिफ्ट तुम्हाला. गोटेकारकडून छोटंसं गिफ्ट. गोटेकारकडून छोटंसं गिफ्ट. दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळीचं छोटंसं गिफ्ट तुला. थँक्यू मॅम. हॅपी दिवाळी. हे आमच्याकडून तुम्हाला दिवाळीचं गिफ्ट. मी दिसतो ना. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तर आता या 50 दिव्यांपैकी 20 दिवे मी साईडमध्ये काढून ठेवले आहे आणि हे 20 दिवे जाणार आहे मनीष मामाच्या गावाला. ते तिकडे डिस्ट्रीब्यूट करणार. सो त्यांनी मला त्या 20 दिव्यांचे पैसेसुद्धा पेड केले. तर आता याचे मी आणखीन 20 दिवे ऑर्डर करणार आहे आणि ते परत आणणार घरी. तुम्ही पण जा आणि ऑर्डर करा. खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे, ऑर्डर करा. जितके जास्त अमाऊंटमध्ये तुम्हाला ऑर्डर करता येणार तितक्या जास्त अमाऊंटमध्ये ऑर्डर करा. धन्यवाद दिव्यांसाठी. दिव्यांसाठी धन्यवाद. ठीक आहे ना, ठीक आहे. तर इथे आषाढ कॉलनीमध्ये हे विनायक मार्ट म्हणून एक मार्ट आहे, बघू शकता हे वाला मार्ट. आणि इथे पण तुम्हाला दिवे भेटून जाणार. जर तुम्ही शेगाव नगर किंवा राठीनगरकडे राहत असाल तर तुम्हाला हे दिवे भेटणार. आम्ही इथनं 20 पॅकेट उचलले आणि इथे तुम्हाला दिवे आणखीन स्वस्तामध्ये पडणार. तर नक्की इथून पण तुम्ही घेऊ शकता. तर लवकर लवकर जा, ऑर्डर करा किंवा इथनं पण घेऊ शकता. सो आता हे दिवे जाणार आहे आमच्या गावाला, येरंगावाला. आता हे दिवे गावात डिस्ट्रीब्यूट करू. तर आता हे दिवे मी शारदाईकडे नेऊन देत आहे. तर शारदाईला जिथे डिस्ट्रीब्यूट करायचे तिथे ती डिस्ट्रीब्यूट करणार. सो अनफॉर्च्युनेटली मी अमरावतीला लवकर आलो, त्याच्यामुळे मी गावाला काही रेकॉर्ड करू शकलो नाही. बट आमच्याकडे जे काम करतात, आमच्या बाजूला जे राहतात आमचे रिलेटिव्स वगैरे, तर त्यांच्या चेहऱ्यावरती गिफ्ट दिल्यानंतर एक वेगळी स्माईल होती. आणि सेम अमरावतीला पण जेव्हा मी सगळ्यांना गिफ्ट दिलं तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल होती. आणि तरी मी या व्हिडिओमध्ये कितीतरी वेळा बोललो असेल की जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा. आणि हा व्हिडिओसुद्धा मी दिवाळीच्या पहिले टाका द्या, सो दॅट तुम्ही ऑर्डर करू शकाल आणि या दिवाळीत त्या दिव्यांची ज्योत तुम्ही तुमच्या घरी जळू शकाल. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा. खाली लाल बटन त्याला प्रेस करा. त्याच्या बाजूला बेल आयकॉन सुद्धा त्याला सुद्धा प्रेस करा, ताकी जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येणार. टिल देन सायनिंग ऑफ.